या व्हिडिओच्या माध्यमाने अर्थ व सांख्यिकी विभागामध्ये 3 पदांसाठी जी भरती आलेली आहे त्यासाठी मराठी या विषयावरती कोणकोणत्या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं असणार आहे, कोणकोणत्या प्रकारचे उदाहरणे विचारले जाणार त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटणार आहे। त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। यामध्ये खूपच महत्त्वाचे उदाहरणं आपण काही ॲड केलेले आहेत आणि अजून कोणकोणत्या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं असणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। तुम्ही 3 पदांपैकी कोणत्याही पदासाठी जर फॉर्म भरला असेल तरी देखील हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे। जे अन्वेषक पद आहे त्याची लेवल असणार आहे 10वीची लेवल आणि इतर जे पद असणार आहे त्याची असणार आहे 12वीची लेवल। यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार। एवढं काही फरक नाही आहे मित्रांनो, जवळपास 80% जे आहे अभ्यासक्रम सारखा असणार आहे। तुम्हाला जे टॉपिक दिलेत ते सारखे असणार आहे। फक्त जी पदवीची लेवल असणार आहे त्याची लेवल जे म्हणजे जे प्रश्न विचारले जातात ते थोडेसे अवघड असतात। बाकी 10वीच्या लेवलचे जे प्रश्न असतात ते थोडेसे सोपे असतात। बाकी यामध्ये काही फरक नाही आहे आणि टॉपिक तेच असणार, त्याच टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार। यामध्ये मराठी या विषयावरती कोणकोणत्या टॉपिकवरती तुम्हाला भर द्यायचा आहे, कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे ते सविस्तर माहिती तुम्हाला समजणार आहे। जी लेवल असणार आहे त्या लेवलनुसार तुम्ही कोणत्याही पदासाठी फॉर्म भरला असेल तरी तुम्हाला अशाच प्रकारचे उदाहरण विचारले जाणार। त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला मी लिस्ट देणार आहे मराठी टॉपिकची, ठीक आहे। त्या लिस्टचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा, त्या टॉपिकचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, त्यावरती नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाणार। तर चला आपला पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे, हत्तींच्या समूहाला काय म्हणतात ते पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा। आपल्याला पर्याय दिलेले 4, तर हत्तींच्या समूहाला। आता इथे समूहावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात। जे समूह असतात आपल्याला जसे की फुलांच्या समूहाला काय म्हणतात, चाव्यांच्या समूहाला काय म्हणतात, नाहीतर कशाचं पण जर म्हटलं तर गायांच्या समूहाला काय म्हणतात, जसं की इथं हत्तींच्या समूहाला काय म्हणतात असा प्रश्न विचारला गेलाय। तर हत्तींच्या समूहाला म्हणतात कळप, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात। चला पुढील प्रश्न आता आपण बघूया। 2 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, जर मला कार्यालयातून सुट्टी मिळाली तर मी गावी जाईन या वाक्यातील आपल्याला उभयनवी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे। व्याकरणावरती IBPS जास्त लक्ष देत नाहीये मित्रांनो। जास्तीत जास्त तुम्हाला 3 ते 4 उदाहरणे विचारले जाऊ शकतात प्रॉपर व्याकरणावरती आणि जास्तीत जास्त 5 ते 6 प्रश्न विचारले जाऊ शकतात। कधी कधी असं देखील होतं का 25 प्रश्नापैकी 10 प्रश्न व्याकरणावरती विचारले जातात। तर व्याकरणावरती कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे, काळ, त्यासोबत आपले जे अव्यय आहेत त्यांच्यावरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे। बाकी जे पण प्रयोग आहेत, अलंकार आहेत त्याचं तुम्हाला त्याच्यावरती जास्त भर द्यायचा आहे, कारण 25 प्रश्न म्हणजे हेच टॉपिक तुमचे घेतले जाणार। जसे की इथं आपल्याला अवयवांवरती प्रश्न आलेला आहे, सांगा बरं उभयनवी अव्ययाचा कोणता प्रकार आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 संकेत बोधक, ठीक आहे। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। काळावरती नाहीतर जर म्हटलं तर आपले जे पण प्रकार आहे त्यावरती आपल्याला क्रियापदे यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात, ठीक आहे। तर त्यावरती तुम्हाला भर द्यायचा व्यवस्थितरित्या। बघा पुढील 3 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, ते इथे सुद्धा आपल्याला अवयवावरतीच प्रश्न विचारला गेला मित्रांनो। तर हा डबल क्वेश्चन झाला, तर हा स्किप करूया मित्रांनो। या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा बरं। आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, विचार करताना कर घडायचे ते घडणारच। आपल्याला या वाक्याचे काय विचारले, उभयनवी अव्यय कोणते आले ते विचारले मित्रांनो, ठीक आहे। तर बघा इथे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे सांगा बरं। या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा। याच टाईपचा प्रश्न पुन्हा इथं झालेला आहे। तर एवढे पण प्रश्न या टॉपिकवरती विचारले जाणार नाहीये। विकल्पबोधक या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे। आपल्याला क्रियापद, नाम, सर्वनाम यावरती प्रश्न असणार, ठीक आहे। ते जे टॉपिक आहे व्यवस्थित करून घ्या। क्रियापद कोणतं आहे, सर्वनाम कोणतं आहे यावरती तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्रांनो। त्यासाठी ते टॉपिक व्यवस्थित करा। पुढील प्रश्न बघा, आता हे जे आहे हा खूपच महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो। या टॉपिकवरती तुम्हाला 100% प्रश्न असणार। तर बघा आता आपल्याला या प्रश्नामध्ये आपल्याला अचूक आपल्याला शब्द ओळखायला सांगितलेला आहे। तर या टाईपचे जे उदाहरण आहेत, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते नक्कीच तुम्हाला विचारले जाणार। या प्रकारचे तुम्हाला या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त 2 ते 3 प्रश्न विचारले जाणार। नुसते अचूक शब्द ओळखण्यासाठी सुद्धा 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात। एक तर 100% विचारले जाणार, परंतु 2 सुद्धा प्रश्न विचारले जाणार। आता यामध्ये फरक काय असतो, सर्वात पहिल्यांदा अचूक शब्द अशा प्रकारचे विचारले जातात। त्यानंतर अचूक आपल्याला वाक्य दिलं असतं, अचूक वाक्य ओळखा अशा प्रकारचं तुम्हाला प्रश्न विचारला जातो। त्यासोबत अचूक वाक्य रचना, ठीक आहे। वाक्य रचना आपण मागील भागामध्ये बघितले, त्या भागाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय। त्यामध्ये सर्व आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते कसे सोडवायचे असतात त्यावरती आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलाय। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार आहे। तो जाऊन तुम्ही सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तर यावरती तुम्हाला अचूक शब्द, अचूक वाक्य रचना यावरती तुम्हाला कमीत कमी 4 प्रश्न विचारले
जाणार मित्रांनो या परीक्षेमध्ये, कारण 25 प्रश्न तुम्हाला मराठी या विषयावरती दिलेत मित्रांनो. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित हे सर्व अचूक शब्द अचूक वाक्य हे करून जायचे. त्यासाठी आपण आपल्या नोट्समध्ये जे महत्त्वाचे शब्द अचूक वाक्य शब्द अचूक शब्द जे पण असतील अचूक वाक्य असतील हे सर्व आपण आपल्या मराठीच्या नोट्समध्ये दिलेले आहेत. त्यासोबत मराठी भाषेविषयी माहिती हे सर्व टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, नोट्सबद्दल तुम्हाला व्हिडिओच्या पुढे माहिती बघण्यासाठी भेटणाऱ्या खूपच महत्त्वाच्या नोट्स असणार आहे. तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा. या 4 पैकी कोणत्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, हा जो शब्द दिलेला आहे तो अचूक शब्द आहे. ठीक आहे, जीवन जो शब्द आहे अशा प्रकारचा लिहिला जातो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. पुढील 5 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे आपल्याला. प्रश्न बघा कसा दिलाय. कर्णमधुर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. ठीक आहे, तर कर्णमधुर या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द आपल्याला पर्यायातून निवडायचा आहे. 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत मित्रांनो. तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर कर्ण होईल का? नाही होणार. त्यानंतर कर्णफूल होईल का? नाही होणार. त्यानंतर कर्णकोटू हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं. आणि कर्ण कर्कश हे सुद्धा होणार नाही. कर्णमधुर तर कर्णकोटू हा विरुद्धार्थीचा योग्य पर्याय असणार आहे मित्रांनो. विरुद्धार्थी झालं, त्यासोबत समानार्थी झालं, त्यासोबत म्हणी वाक्यप्रचार यावरती तुम्हाला 4 ते 5 प्रश्न विचारले जाणार. पुन्हा सांगतोय, विरुद्धार्थी शब्द त्यासोबत समानार्थी शब्द वाक्यप्रचार म्हणी यावरती 4 ते 5 प्रश्न विचारले जाणार. इथेच तुमचे 9 ते 10 प्रश्न होऊन जातात मित्रांनो. किती? 9 ते 10. 25 पैकी 9 ते 10 प्रश्न कशावरती विचारले जाणार ते मी तुम्हाला सांगून टाकलंय. आणि पुढे अजून एक सांगतो, उतारा. ठीक आहे, उतार्यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न असणार 4 ते 5 प्रश्न. म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला काय सांगितलं, 15 जे प्रश्न विचारले जाणार आहे कोणकोणत्या टॉपिकवरती ते 15 प्रश्न सांगितले. तर ठीक आहे, तर चला पुढे अजून महत्त्वाचे टॉपिक सांगणार आहे. आतापर्यंत 15 जे प्रश्न विचारले जाणार ते सर्व टॉपिक सांगितलेले आहेत. ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न बघा आपल्याला अशा प्रकारचा क्रियापद. आता क्रियापद नाही तर आपल्याला समास नाही तर अलंकार. क्रियापद समास समास किंवा अलंकार अलंकार. ठीक आहे, तर या 3 टॉपिकपैकी 2 टॉपिकवरती तुम्हाला नक्कीच प्रश्न असणार. ठीक आहे, हे तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आपला आतापर्यंत तुम्हाला किती सांगितले ते 15 आणि हे +2 17 प्रश्नापर्यंत मी तुम्हाला लिंक देत चालू आहे की कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जाणार आणि किती विचारले जाणार. आपल्याला इथं वाक्य काय दिलेलं आहे बघा. मुले क्रिकेट खेळू लागली या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. अधोरेखित कुठे केलंय? खेळू लागली. तर क्रियापदाचा हा कोणता प्रकार असणार आहे मित्रांनो सांगा बरं. हे संयुक्त क्रियापदाचा प्रकार असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या टाईपचे प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारले जाणार. समजलं? पुढे सांगितल्याप्रमाणे म्हणीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. जसे की उदाहरणार्थ इथे एक म्हण दिलेले आहे, भित्त्यापाटी ब्रह्मराक्षस. या म्हणीचा पुढे आपल्याला अर्थ दिलेला आहे, तो पर्यायातून शोधायचा आहे. तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. तर या प्रकारचे तुम्हाला पुढे प्रश्न विचारले जाणार. तर बघा प्रश्न जो दिलेला आहे, तर आपल्याला म्हण काय दिलेलं आहे, भित्त्यापाटी ब्रह्मराक्षस. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, भित्त्या माणसावरच संकटे कोसळतात. ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. चला पुढे तुम्हाला अशाच प्रकारचा एक प्रश्न दिलेला आहे. आपल्याला एक म्हण दिलेली आहे, ती पूर्ण करण्यासाठी असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक म्हण दिलेली असते आणि तिचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आपल्याला योग्य पर्याय शोधायचा असतो. तर सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. शहाण्याला टिंब मार. तर सांगा या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे. तर शहाण्याला कशाचा मार? शब्दाचा मार. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर म्हणी वाक्यप्रचार समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे जे पण आहे तर ते व्यवस्थित करून जा. आपण आपल्या नोट्समध्ये हे सर्व काही कव्हर केलेलं आहे. तर आता नोट्सबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे. यामध्ये आपण कशाचा समावेश केलेला आहे. मराठी, त्यासोबत इंग्रजी, त्यासोबत गणित बुद्धिमत्ता. गणित नसणार आहे तुम्हाला, बुद्धिमत्ताचं असणार आहे. आणि चालू घडामोडी. ठीक आहे, तर चालू घडामोडी. तर या सर्व विषयांच्या या 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहे फक्त 160 रुपयामध्ये. खूपच कमी किमतीमध्ये या सर्व विषयांच्या नोट्स दिल्या जाणार आहे IBPS पॅटर्ननुसार. या परीक्षेच्या स्पेशल आपण अनुसरून या नोट्स तयार केलेल्या आहेत स्पेशल आपल्या या परीक्षेसाठी. IBPS पॅटर्ननुसार जेवढे पण महत्त्वाचे टॉपिक आहे ते सर्व आपण मराठीचे, इंग्लिशचे, गणित बुद्धिमत्ता, त्यासोबत चालू घडामोडी. आपल्याला चालू घडामोडी 360 दिवसांची नाही तर 365 दिवसांची मिळणार आहे. लेटेस्ट आत्ताचे जे पण 1 वर्षाची चालू घडामोडी आहे ती तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर त्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या असणार आहेत.
तर बघा स्पेशल अर्थ व सांख्यिकी या भरतीसाठी ज्या आपण नोट्स तयार केल्यात या 4 विषयांच्या नोट्स या तुम्हाला नक्कीच खरेदी करायचे आहेत मित्रांनो. खूपच जास्त फायदा होणार आहे. प्रॅक्टिस करण्यासाठी रिव्हिजन करण्यासाठी स्पेशल आपण या नोट्स बनवल्यात आणि हे जे मराठीचे इंग्लिशचे गणित बुद्धिमत्ताचे जे टॉपिक सांगितलोय ते सर्वच्या सर्व आपण आपल्या नोट्समध्ये जे स्टेप बाय स्टेप आपल्या टॉपिकनुसार जे कव्हर झालेले तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील. तर या नोट्स तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला एक नंबर देत आहे 91 39 64 31 99. बघा हा मोबाईल नंबर तुम्हाला दिसत असेल. या नंबरवरती 160 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. ठीक आहे. 160 मध्ये तुम्हाला हे सर्व या नोट्स भेटणार आहे PDF फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला नोट्स दिल्या जाणार आहे 160 रुपयामध्ये. तर तुम्हाला या नंबरवरती तुम्हाला फोनपे नाही तर गुगल पे नाही तर पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचे आणि पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला सेंड करायचे आहे. जेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट पाठवता त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिले जातात. तर हा जो नंबर आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटून जाईल. तिथून तुम्ही घेऊ शकता नाही तर स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि लवकरात लवकर या नोट्सचा फायदा घेऊ शकता मित्रांनो. आपल्या परीक्षेच्या पॅटर्ननुसार खूपच महत्त्वाच्या या नोट्स बनवल्या गेल्यात. या नोट्सचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या. चला पुढील प्रश्न बघूया. बघा आपल्याला 9 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, तू काही आता लहान नाहीस या वाक्याचे होकारार्थी वाक्य पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा. तर या वाक्याचा आपल्याला होकारार्थी जे वाक्य आहे ते निवडायचे मित्रांनो. तर पर्याय आपल्याला 4 दिसत असतील. योग्य पर्याय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. कमेंट बॉक्समध्ये सर्वांनीच या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर बघा आता इथे तुम्हाला वाक्य काय दिलेलं आहे, तू काही आता लहान नाहीस या वाक्याचं होकारार्थी कसं होईल. आता पर्याय एक काय दिलेलं आहे, मोठा हो जरा आता तरी. तर हे होईल का, नाही होणार. तू आता लहान उरला नाहीस तर हे पण होकारार्थी होणार नाही. तू केव्हा मोठा होणार आहेस तर हे सुद्धा होणार नाही. परंतु ऑप्शन क्रमांक 4 हे बघा कसं दिलंय, तू आता मोठा झाला आहेस हे होकारार्थी झालं. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील आपल्याला वाक्यप्रचार दिलेला आहे. बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वाक्यप्रचारवरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. तर बघा वाक्यप्रचार काय दिलेला आहे, पांघरून घालणे या वाक्यप्रकाराचा तुम्हाला पुढील पर्यायातून योग्य अचूक पर्याय निवडायचा आहे. आपल्याला वाक्यप्रचार काय दिलाय, पांघरून घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढील तुम्हाला योग्य पर्याय इथं निवडायचा आहे. तर सांगा बरं पांघरून घालणे याचा योग्य जो अर्थ आहे तो काय होतो. तर दोष जे आहे दोष झाकणे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पांघरून घालणे दोष झाकणे याचा योग्य अर्थ होणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न काय दिलेला आहे, पाळत्या गागरीवर पाणी. पाळत्या गागरीवर पाणी या वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला पर्यायातून निवडायचा आहे. तर पर्याय दिले 4. तर सांगा बरं पाळत्या गागरीवर पाणी या वाक्यप्रचाराचा अर्थ काय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे निष्फळ श्रम. म्हणजेच आपण जे श्रम करतोय त्याचं आपल्याला कोणत्या प्रकारचं फळ भेटणार नाहीये, फायदा होणार नाही. तर निष्फळ श्रम हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. चला पुढील प्रश्न बघूया. बघा आपल्याला काय दिलेलं आहे, अचूक शब्द. आता पुन्हा एक अचूक शब्द घेण्यात आलेला आहे. कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर आता लेखन नियमानुसार आपल्याला अचूक शब्द ओळखायचे. अचूक शब्द अचूक वाक्य यावरती नक्की प्रश्न येणार. वारंवार सांगतोय व्यवस्थित करून जा. अचूक शब्द भरपूर आपण आपल्या ज्या नोट्स आहेत त्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यासाठी नोट्सचा नक्कीच फायदा घ्या. तुम्हाला नक्कीच यासाठी खूपच जास्त फायदा होणार आहे. त्यासाठी नोट्सचा तुम्ही व्यवस्थित फायदा घ्या. 4 आपल्याला शब्द दिलेले आहेत. अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर इथं बघा कुरमर दिलंय, त्यानंतर इथं कुरमर दिलंय, त्यानंतर कुरमर, त्यानंतर अचूक शब्द कोणता होईल, ऑप्शन क्रमांक 4 कुकर्म. ठीक आहे. कुकर्म हा अचूक शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघूया. बघा आपला शेवटून 2 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, तू गावी जाणार आहे की नाही या वाक्याचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा बरं. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे एक प्रश्नार्थी वाक्य. म्हणजे इथं एक प्रश्न विचारला गेलाय, तू गावी जाणार आहे की नाही. ठीक आहे. तर हे प्रश्नार्थी वाक्य लगेच समजून येते. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. वाक्य कोणतं आहे ते सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. या टाईपचे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाणार मित्रांनो. पुढील प्रश्न काय दिलेला आहे, लोकांचे नेतृत्व करणारा या शब्दसमूहासाठी खालील पर्यायातून एक शब्द निवडा. मित्रांनो या टाईपचे प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारले जाणार. एक वाक्य दिलं जाणार जसे की इथं लोकांचे नेतृत्व करणारा कोण असतो, नाही तर त्याचसोबत आपल्याला दुसरा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो याच टाईपचा, जसे की आपले जे पण प्राणी असतात प्राण्यांचे संघटन करणारा कोण असतो, नाहीतर प्राणी पाळणारा कोण असतो, कोंबड्या पाळणारा कोण असतो. अशा प्रकारचे आपल्याला एक वाक्य दिलं असतं आणि त्या समूहासाठी खालील योग्य आपल्याला जो पण पर्याय बसत असेल ते सांगायचं असतं. जसं की इथं काय दिलेलं आहे, लोकांचं नेतृत्व करणारा
कोण असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा बरं. लोकनायक असतो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक आपलं 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला एक विरुद्धार्थाचा शब्द दिसत असेल मित्रांनो, तर बघा इथं देशभक्त दिलेला आहे, त्यासाठी विरुद्धार्थी असणारा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर देशभक्त, देशद्रोही या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. या प्रकारचे तुम्हाला मराठी या विषयावरती प्रश्न विचारले जाणार. आता काही लिस्ट देत आहे, ती लिस्ट तुम्ही नोट करून घ्या, त्यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाणार. बघा, समानार्थी झालं, समानार्थी, त्यानंतर विरुद्धार्थी झालं, विरुद्धार्थी, त्यानंतर म्हणी, त्यासोबत वाक्यप्रचार, वाक्यप्रचार. ठीक आहे, त्यासोबत पुढे जर विचार केला अचूक शब्द, अचूक शब्द, अचूक शब्द, त्यासोबत अचूक वाक्य, त्यासोबत अचूक वाक्य रचना, रचना. ठीक आहे, रचना. हे जे मी तुम्हाला सांगत आहे हे नोट करून घ्या लगेचच्या लगेच. त्यासोबत तुम्हाला उतारा, उतारा यावरती प्रश्न असणार. त्यानंतर त्यासोबत आपल्याला हे जे मी तुम्हाला सांगितले एका वाक्यासाठी एक शब्द या टाईपचे प्रश्न, एका वाक्यासाठी एक शब्द, तर या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार मित्रांनो. आणि बाकी जर म्हटलं तर नॉर्मल ग्रामर, त्यामध्ये आपल्याला झालं क्रियापद झालं, त्यासोबत सर्वनाम झालं, क्रियापद, क्रियापद, त्यानंतर सर्वनाम, त्यानंतर क्रियाविशेषण हे जे पण आहे, अव्यय झालं, अव्यय झालं, त्यासोबत आपलं यामध्ये समास येतं, समास यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. त्यानंतर पुढे जर विचार केला तर अजून मराठीमध्ये कोणकोणते विषय महत्त्वाचे असणार आहे मित्रांनो, आपल्याला हे जे वाक्य प्रश्न आहेत ते की नकारार्थक, होकारार्थक हे जे आहेत या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. आणि बाकीचे सर्वचे सर्व जे टॉपिक आहेत मित्रांनो, सोपे सोपे वरती तुम्हाला मराठीवरती प्रश्न विचारले जाणार. त्यासोबत मराठी भाषेची माहिती, मराठी भाषेविषयी माहिती यावरती तुम्हाला प्रश्न असणार. मराठी भाषेचा विकास कधी झाला, मराठी भाषेविषयी इतर जी माहिती असेल त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. तर हे सर्व टॉपिक आपण जो पहिला आपला भाग आहे त्यामध्ये इतर काही महत्त्वाचे टॉपिक सांगितले, तो तुम्ही पहिला भाग जाऊन बघू शकता. आणि हे जे टॉपिक आहे यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. अजून आपण 2 ते 3 प्रश्नपत्रिका सोडूनच घेणार आहोत. उद्या त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ येणार आहे, ते व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करून घ्या. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जी बिल येते तिलाही क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच भेटून जाईल. आणि ज्या नोट्स सांगितल्यात मित्रांनो त्या नोट्सचा नक्कीच फायदा घ्या. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय